जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नगरसेवक बर्थडे बॅनर तयार केला आहे. तर हे बॅनर कसं तयार करायचं आहे आपण आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे. आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो. तर चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला हे बॅनर तयार करण्यासाठी पिक्सल लॅब आणि झेडआर्चर नावाचे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे. या दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही हे डाउनलोड करून घ्या. आणि आपलं मटेरियल पण तिथेच दिलेलं आहे, मटेरियल पण डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर झेडआर्चर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. आणि आपण जे फोल्डरमध्ये आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये आपण एक आपल्या झिप फाईल दिली आहे, ते झिप फाईलवरती फोल्डरला ओपन करायचं आहे. झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपलं नगरसेवक बर्थडे अशा प्रकारचं एक फोल्डर ओपन होईल. त्या फोल्डरमध्ये आपली PLP फाईल दिलेली आहे. तर ते PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं. तर त्या फोल्डरला ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे मित्रांनो. तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. ओपन अँड ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही आपली PLP फाईल कशी अशा प्रकारे आपली ओपन झालेली आहे. तर एकदम खतरनाक PLP फाईल ओपन झाली आहे मित्रांनो. तर आपलं बॅनर कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. आणि फोटो कसे ॲड करायचे मी तुम्हाला दाखवतो आता. तर कोणता पण एक फोटो सिलेक्ट करायचा. आता फॉर एक्झाम्पल मी हा फोटो सिलेक्ट करतो, याला झूम करायचं आहे आणि याची लेअर वरती प्रेस करून टू बॅक आणून घ्यायचा डायरेक्ट. आणि ही जी आपली संसद भवनची लेअर आहे हिला पण बॅक ठेवायची. तर इथे अशा प्रकारे या लेअरला ॲडजस्ट करायचं आहे. टेक्स्ट पण इथून खाली घेऊन घ्यायचं आहे आणि या लेअरला लॉक करायचं. परत एखादा फोटो ॲड करायचा असेल तर परत इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि परत एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी याला फोटो सिलेक्ट करतो आता. या लेअरवरती क्लिक करायचं आहे. या फोटोला पण सर्वात खाली घेऊन यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. हे फॉर एक्झाम्पल मी फोटो ॲड करून दाखवले तुम्हाला. तुम्ही तुमच्या नगरसेवकाचे फोटो इथे ॲड करू शकता. आपण सनी भैया जाधवचे फोटो ॲड केले आहे फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगण्यासाठी कशा प्रकारे ॲड करायचे. आता हे सेव्ह कसं करायचं. आणि या गाडीमध्ये पण आपल्याला लाईट लावायचे आहे. ते लाईट पण कसे लावायचे मी तुम्हाला सांगणार आहे. एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे. डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपलं पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर एडिट फोटो नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल समोर, या 1 नंबरवाला, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपलं बॅनरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बॅनर काही अशा प्रकारे आपलं ओपन झालं आहे. ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक करून तुम्हाला इथे लाईट PNG सर्च करायचं. मोबाईलचा डेटा ऑन ठेवायचा आहे आणि पहिलेवाल्याचा लाईट PNG ते ॲड करून घ्यायचे. चा ब्लेंड मोड चेंज करून स्क्रीनवरती ठेवायचा आहे आणि याची थोडा साईज थोडी कमी करून काही अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा. लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअरवरती क्लिक करायचं आणि इथे पण याची साईज थोडीशी स्मॉल करून ओके. तर अशा प्रकारे आपल्या लाईट्स लावणं झालेलं आहे. इथे वर डाउनलोडचं बटन दिसेल, इथे क्लिक केल्यानंतर बॅनर आपल्या गॅलरीमध्ये डायरेक्ट सेव्ह होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटू अशा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.